मग संतती असो, शिक्षण असो, विवाह असो, नोकरी असो, कलह असो, आर्थिक परिस्थिती असो, व्यापार असो, या सगळ्या समस्यांशी आपल्या काही दोषांचा संबंध असतो. आपण ज्याला जन्माला येतो ऋण वैर हत्या शाप आणि कलकलाट विविध प्रकारचे दोष घेऊन आपण जन्माला येतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून या सप्ताहाच्या माध्यमातून स्वामी रूप परमपूज्य गुरु माऊलीने विविध प्रकारच्या सेवा करण्याची संधी आणि स्वतः दोषमुक्त होऊन ऋणमुक्त होऊन समस्यामुक्त होण्याची संधी आपल्याला दिलेली आहे. तर उद्यापासून श्री गुरुचरित्र, स्वामी चरित्र, सप्तशती, प्रहरी या सगळ्या प्रकारच्या सेवांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. यासोबतच 11 प्रकारचे याग आहेत. ह्या 11 यागामध्ये बाहेर आपण बोर्ड लावलेला आहे. त्या सगळ्या यागांचं महत्त्व दिलेलं आहे. गणेश याग आहे, चंडी आहे. गणेश याग आपण आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगती करतात. 1-1 तासाचा फक्त याग आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती, त्यांचं करिअर, स्पर्धा परीक्षा याच्याशी संबंधित असतो. सगळ्या कार्याचे विज्ञानासाठी संबंधित असतो. चंडी याग कुलदेवतेची सेवा न केल्यामुळे जे दोष निर्माण होतात, ज्या समस्या येतात, त्या समस्या निवारणासाठी चंडी याग आपण करतो. त्या देवतेला जे आवडतं ते आपण त्या हवनाच्या माध्यमातून त्या देवतेला देतो. आणि म्हणून आपल्या मानवामध्ये जे काही सेवा केल्या जातात त्याचा तात्काळ परिणाम माऊलीमध्ये प्रत्यक्ष पराक्रम स्वामी महाराज. आणि म्हणून तुम्ही बघा की प्रत्येक सप्ताहामध्ये आपल्या कुठल्या तरी केंद्रामध्ये स्वामी महाराजांनी नैवेद्य ठेवलेले. आणि म्हणून ग्राम अभियानांतर्गत सुद्धा आमच्या बऱ्याचशा केंद्रांमध्ये आज काही ठिकाणी पालखी मिरवणूक काढलेली आहे. तिथे सुद्धा 24 तास सप्ताह. तर आपल्याकडे आपण सकाळी सगळीकडे एकाच वेळेला सकाळी 8 वाजता रूपरेषा कशी आहे, सकाळी 8 वाजता आपण आज आपण ग्रामदेवता निमंत्रण करणार आहोत. ग्रामदेवता निमंत्रण प्रतिनिधी रूपामध्ये आणि स्वामी महाराजांना सुद्धा मान सन्मान आपण करतो. प्रतिनिधी रूपामध्ये ग्रामदेवता निमंत्रण करून ग्रामदेवतांना विनंती केली जाते की या सप्ताहासाठी आपले सुद्धा आशीर्वाद असू द्या. आणि म्हणून उद्या सकाळी आता जे पारायणाला बसलेले सेवेकरी आहेत किंवा बसणारे त्यांना नम्र विनंती की आपली संख्या किती झाली मला सांगता येणार नाही, परंतु आपल्याकडे 100च्या जवळपास संख्या झालेली आहे. पुरुष केवळ थोडे निवडणुकीची धामधूम आहे, परंतु जे पुरुष जेवढे असतील तेवढे, पण माता भगिनींची संख्या 100च्या जवळपास झालेली आहे. आज तुम्ही काय करणार? ज्या पारायणाला बसणार असते माता भगिनी आणि सेवेकरी पुरुष असतो, माता भगिनी असतो, एक गाय आणि 4 कुत्र्यांना हलका बळीचा नैवेद्य द्यायचा. दिवसभरात ठेवायला घरी गेल्यानंतर एक गाय आणि 4 कुत्र्यांना जेवढे असतील 1 कुत्रा 2 कुत्रा 3 कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा. कारण गाय गायत्री मातेच्या रूपामध्ये दत्त महाराजांच्या जवळ वास्तव्य असतं. आणि 4 कुत्रे म्हणजे 4 प्रकारचे वेद आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, म्हणून 4 कुत्रे आपल्या आहेत. तर आज त्या या पद्धतीने उद्या सकाळी दररोज सकाळी 8 वाजता बरोबर प्रारंभ होणार वाचायला. उपाय झाले की लगेच ज्या पाण्याला बसलेल्या माता भगिनी किंवा सेवेकरी आहे त्यांनी 7:30 पावणे 8 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये येणं आवश्यक आहे. आरती झाली की लगेच वाचनाला सुरुवात होईल. साधारणतः 10 वाजेपर्यंत तुमचं वाचन संपलं. वाचन झालं की लगेच यागाला प्रारंभ होईल. रोजचा या वेगळा वेगळा असेल. गणेश याग आहे, चंडी याग आहे, हनुमान आहे. तर प्रत्येक याग वेगवेगळे सगळे याग 1 ते 1.5 तासाचे आहेत. तर सकाळी 10 वाजेपर्यंत वाचन झालं की लगेच यागाला प्रारंभ होईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पारायणाला बसलेल्या माता भगिनी आहे त्यांना काही या दिवसात काही प्रॉब्लेम येणार नसेल, कृपा करून आमच्या आंदोलनाचे आहे तुम्ही बाकीच्या सेवेत सहभागी व्हा, पण पारायणाला न बसता पण आपण बाकीच्या सेवेत सहभागी व्हा. ज्यांना काही अडचण नाही आहे त्यांनी बसा, काही प्रॉब्लेम नाही. तर 7 ते 8 दिवस आपला 27 तारखेपासून म्हणजे आज म्हणजे उद्यापासून 5 तारखेपर्यंत आपला सप्ताह असणार आहे. तेव्हा गुरुचरित्र पारायणाला असणारा माता भगिनी
ही सूचना लक्षात ठेवायची. आणि हे 7 दिवस 8 दिवस फळांना चालत नाही, बाहेर कोणाकडे चालत नाही. तुमचे आई वडील भाऊ बहीण काका मामा मावशी यांचं चालतो. दुसरं गावात आता त्याच्यामध्ये सगळे नियम दिलेले, आधी बसल्यावर तुम्ही सगळे नियम वाचा आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारा. तर अगोदर बसलं की पहिल्या दिवशी संकल्प 8 वाजता उद्या भोपाळ झाली की ते संकल्प सुटेपर्यंत तुम्ही त्याच्यातून नियम वाचायचे. पायामध्ये चप्पल रबडी किंवा प्लास्टिकची चप्पल घालतो. खाण्यामध्ये नियम शक्यतो एक धान्य फराळ असतो. एक धान्य फराळ म्हणजे गावात गहू हे देव मानलं धान्य मानला जातो. गावाची पोळी आणि गावाचे उपवास करायची गरज नाही, तुम्ही 2 3 4 वेळेला देऊ शकता. पण पारायणाच्या नंतर तेव्हा सगळ्यांनी उपवासाची काही आवश्यकता नसते, परंतु आपला जो उपवास फक्त दत्तगीच्या दिवशी एकच दिवस असतो. तर गावाचं धान्य, गावाची पोळी, गावाचे सगळे पदार्थ पण घरी केलेले, बाहेरचे टोस्ट बिस्किट नव्हे, हे लक्षात घ्या. बाहेरचं काही चालत नाही. तुम्ही घरी शिरा करा, उपमा करा, पोळ्या करा, घरचं सगळं चालतं. तर हे जे आहे हा खाण्यापिण्याबद्दल भाज्या सगळ्या चालतात, गोड भोपळं सोडून डाळी आणि भात कुठलाही चालत नाही. हे सर्वसाधारण नियम आहे संकल्पित पारायण करतात. ते आधी नियम वाचा, या नियमातून तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. तिसरं महत्वाची सूचना अशी की ज्या माता भगिनीने पारायणाला बसलेल्या असो किंवा नसो त्यांच्याकरता इतर सेवा पण खूप आहे की ज्यांना पारायणाला काही पण कारणास्तव जमत नाही बा. आपल्याकडे प्रहरी दिवसभर माता भगिनींचे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 8 साडेआठ पर्यंत माता भगिनींचे प्रहरी. हे बघा, खरं सांगायला गेलं नंतर सगळ्यात श्रेष्ठ सेवा ही प्रहराची असते. प्रहारा म्हणजे काय माहितीये का? प्रहारा करताना श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून बिनावादन करतो. 2 बिने असतात, 2 स्वामी चरित्र असतात आणि 2 माळा असतात. तर स्वामी महाराज आणि तुम्ही करत असलेली सेवा तुमचा देव आपण नेहमी त्या प्रहारामध्ये काय असतात, आपण दिवसभर म्हणजे कमीत कमी 2 तास 3 तास तुम्ही काय असतात ते स्वामीच्या जवळ असतात आणि त्या सेवेच्या धाग्यानं तुम्ही महाराजांशी जोडलेले असतात, स्वामींची तुम्ही जोडलेले असतात. आणि म्हणून या प्रहर सेवेला फार महत्व आहे. माता भगिनी मुलींकरता दिवसभर प्रहर आहे. प्रहराच्या वेळेला फक्त स्वामींचं नामस्मरण, स्वामी चरित्र जप करणे. आता 6 जण तिथे असणार आहेत. 6 मागे एक लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हे सगळ्या आपल्याला सांगणं फार महत्वाचं आहे की प्रहराला 6 व्यक्ती ना, बाकीचे काय करतात, प्रहराला तिथं आहे बा मग बाकीचे गप्पा मारत बसतात. तसं नाही. तुम्ही येताना काय करायचं, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती आणि माळ आपण सोबत ठेवायची. बरोबर आहे. तुम्ही आला प्रहार, तिथं तुमचा प्रहारामध्ये प्रहाराला विचारायचं किंवा तुमचा प्रहार तेव्हा नाही मला अजून घ्यायचा नाही, आता चालू काय हरकत नाही. तुम्ही का आसन घ्यायचं, आसनावर बघून स्वामी चरित्र घ्या, दुर्गा सप्तशती वाचा, ही सेवा करा, जप करा, अकरामाळी तिथं आपल्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद करा आणि मग तुम्ही ज्या तुमची प्रहाराची वेळ होईल तेव्हा तुम्ही प्रहार घ्या तेव्हा. आणि कमीत कमी अर्धा तासाच्या वरच प्रहार असायला पाहिजे. आता काही माता भगिनींच्या मानामुळे गुडघेदुखी वगैरे काही आजार असतील तर त्यांना थोडासा कमी वेळ असला तरी चालतो, परंतु तुम्ही या पद्धतीने प्रहाराचं नियोजन आपण असणार आहे. प्रहाराव्यतिरिक्त इतर सेवेकऱ्यांनी मग पुरुष असो किंवा माता भगिनी असो स्वामी चरित्र सप्तशती इथं मौन सप्ताह. मौन सप्ताह म्हणजे काय, फक्त सेवेपुरतं बोलणं आणि फक्त सेवा करणं. सेवा केली महाराज आवाज येते. तेव्हा हे आपण सगळं लक्षात घ्या. आणि म्हणून आज उद्या प्रहारामध्ये अजूनही तुम्ही कोणी नाव दिलं नसेल, कोणाला पारायणामध्ये नाव द्यायचं असेल, कोणाला प्रहारामध्ये द्यायचं असेल, रावतही द्यायचं आले, तोडकरही आहे, रावतही तर तुमचं नाव आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर त्यांच्याकडे लिहून द्यायचा. म्हणजे आपल्याला आज इथे याद्या लावायच्या. उद्यापासून सप्ताह आहे आपला, आपल्याला याद्या लावायच्या तिथे तुमच्या वेळा प्रहाराच्या तुम्ही त्याच्यामध्ये द्या. आणि किंवा ज्यांना पारायण नाही बसायचं प्रहाराच्या वेळा द्या. या व्यतिरिक्त अजून एक थोडं नियोजन असं आहे की एरिया वाईज आपण येतो. समजा आज जड गल्ली, तार गल्ली आहे, ब्राह्मण गल्ली आहे, तर तिन्ही एरियाच्या माता भगिनीने दिवसभर इथे थांबायचं, सेवा करायची, प्रहारात सहभाग घ्यायचा, संध्याकाळी घरी 8 वाजता 1-1:30 वाजता यायचं.
ज्या वेळेमध्ये आपल्याला प्राण्यांची जास्त गरज असते तो वेळ कोणता असतो? दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये तर बऱ्याच जणांचे 5 ते 8 मध्ये भरपूर नावं आले, दुपारच्या नावं कमी असतात. तर आपल्याला ज्या वेळी कोणी नाही